नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. तर SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, कसं आहे माहिती आहे का, कोणताही माणूस असला तरी त्याला कसं आहे, काहीही काम करत असेल, शिकत असेल, कोणत्याही वयाचा असेल, तर त्याला मनोरंजन महत्त्वाचं आहे. मनोरंजन म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीतून किंवा ज्या कृतीतून त्याला काही आनंद मिळेल किंवा हलकं वाटेल, की जिथे जास्त बुद्धीला ताण लागणार नाही, पडणार नाही, अशा गोष्टी, तर मनोरंजन. तर आजकाल मनोरंजन माणसाचं कोणत्या गोष्टीने होतं किंवा कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत आज माणसाच्या मनोरंजनासाठी. एक म्हणजे सगळ्यात मुख्य आज जे बनलेलं आहे ते म्हणजे मोबाईल. माणसाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी माणूस काय करतो, तर ज्या प्रकारचा मोबाईल आहे किंवा स्मार्टफोन आला तर त्याच्यावर गेम खेळणं वेगवेगळे, किंवा एखादी रील पाहणं यूट्यूबवर म्हणा, किंवा इंस्टाग्रामवर म्हणा, किंवा व्हॉट्सॲपवर त्या स्टेटस चेक करत बसणं प्रत्येकाचं. तर याच्यातून माणसाला म्हणजे तिथे जास्त विचार करावा लागत नाही, त्यामुळे ते मनोरंजन होतं एक प्रकारचं. किंवा आता टीव्हीतल्या वेगवेगळ्या सिरियल्स आहेत, हा बाबा, तर त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, कसं दाखवलेलं आहे, तर याच्यातून माणसाचं मनोरंजन होतं. आणि एक गोष्ट म्हणजे जी आता आजकाल कमी झालेली आहे ते म्हणजे मैदानी खेळ किंवा खेळ. आजकाल मग मुलं भेटली की काय बोलतात, अरे त्या मोबाईलवरचा तो गेम तू खेळलायस का, तो गेम खेळलायस का, आणि त्याच्यावर चर्चा होते. तर आज आपण बोलणार आहोत खेळांविषयी. तर 1960-70 साली खेळ कोणते खेळले जायचे. तर मंडळी, तुम्हाला आम्ही जसं सांगत आलोय त्याप्रमाणे 1960-70 साली गावांमध्ये, खेडेगावांमध्ये लाईट नव्हती, त्यामुळे टीव्हीचा प्रश्न नाही. मोबाईल सोडा, साधे लँडलाईन फोन पण नव्हते, त्यामुळं मोबाईल किंवा त्याच्यावर टाइमपास करणं किंवा त्याच्यावर वेळ घालवणं नव्हतंच. मग काय होतं, तर 1960-70 साली रस्ते पण सरळ नव्हते, दळणवळणाची साधने नव्हती, त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावी सहसा माणसं जात नव्हते, आणि गेले तरी चालत किंवा बैलगाडीनं. म्हणजे एक गाव जे आहे ते गावामध्येच माणसं सगळी मिळून मिसळून राहायची. रोज एकमेकाला भेटणं, सकाळी आपापली शेतातली कामं किंवा ठरलेली कामं करणं, आणि फावल्या वेळात भेटणं देवळामध्ये म्हणा, किंवा पारावर, किंवा म्हणजे जिथं झाड आहे, वडाचं झाड आहे, त्याच्या खाली बसायला कट्टा केलेला असायला त्याला पार म्हणतात, तर त्या पारावर भेटणं म्हणा, किंवा कुणातरी घरी भेटणं. तर तशा बायका एकमेकीला भेटायच्या, पुरुष एकमेकांना भेटायचे, आणि जेंट्स म्हणजे मुलं एकमेकांना भेटायचे. तर अशा प्रकारे सगळे मिळून मिसळून राहायचे. तर त्यावेळी खेळ कोणते खेळायचे, तर त्यावेळचे खेळ जे होते ते मुख्य करून मैदानी खेळ, जिथे शारीरिक म्हणजे शरीराचा खूप वापर केला जायचा, म्हणजे शारीरिक हालचाली खूप व्हायच्या. तर त्यावेळचे खेळ, तर कसं आहे मंडळी, पावसाळा सुरू झाला जून ते सप्टेंबर. जूनला पाऊस सुरू झाला पहिल्या आठवड्यामध्ये की तो सप्टेंबरपर्यंत पाऊस कंटिन्युअस पडत राहायचा. सूर्य तर दिसत नसायचा, आणि सर्व शेतांमध्ये पेरणी केलेली असायची. तर त्यावेळी खेळायचं कुठे, तर मंडळी त्यावेळी मुलं किंवा मुली म्हणा ना, तर देवळामध्ये भेटायचे, किंवा एखाद्याचं मोठं घर असेल, म्हणजे 2 मजली घर असेल, तर त्याच्या वरच्या मजल्यावर किंवा खाली भेटायचं, आणि किंवा देवळामध्ये. तर देवळामध्ये किंवा इकडे भेटल्यानंतर मुला मुलींचा खेळ असायचा लपंडाव म्हणजे एकावर डाव असलेला तो काय करणार, त्याच्यावर डाव असेल त्यानं डोळे झाकायचे, 10 म्हणायचे, किंवा काहीतरी थोडा वेळ घालवायचा, आणि मग बाकी सगळे लपून बसणार, त्यांना शोधायचं. असं हा लपंडाव. त्यानंतर पकडापकडी म्हणजे काय, एकानं सगळ्यांना पकडायचं. तो ज्याला पहिल्यांदा पकडेल त्याच्यावर डाव, मग त्यानं दुसऱ्याला पकडायचं. मग असं करत पकडापकडीचा खेळ चालायचा. किंवा लंगडी म्हणजे काय, एक पाय वर घ्यायचा आणि एका पायावर पळायचं. तर त्या लंगडीमध्ये देखील कसं, सगळेजण पळणार, आणि ज्याच्यावर डाव आहे तो दुसऱ्यांना पकडणार. तो जो पहिल्यांदा ज्याला पकडेल त्याच्यावर तो लंगडीचा डाव, मग तो लंगडी घालून सगळ्यांना पकडायला प्रयत्न करणार, जो तो ज्याला पकडेल त्याच्यावर तो डाव पुन्हा. तर असं चालायचं.
आणि पाऊस भरपूर असल्यामुळे बाहेर जाणं नसायचं आणि शेतामध्ये पेरलेलं असायचं, त्यामुळे मैदानं उपलब्ध नाही. आणि मैदान एखादं जरी मैदान किंवा रिकामी जागा असेल तरी देखील तिथे चिखल भरपूर पावसामुळे तर बाहेर पडायचं नाही. हे झालं मुलांचं. पुरुषांचं काय? तर पुरुषांचं म्हणा किंवा एक काही वयात आलेली मुलं म्हणा, जे 18-19 आहेत, त्यांचं काय? तर त्यावेळी एक होता डाव म्हणजे पत्त्यांचा डाव, म्हणजे आपण जे म्हणतो ना ताश, पत्ते, तर पत्त्यांचा डाव. तर त्यावेळी पत्त्याचं व्यसन होतं माणसांना. तर काय कसं व्हायचं, ही कॉलेजची मुलं वगैरे एकत्र भेटायची आणि पत्त्याचा डाव सुरू. आणि पाऊस असल्यामुळे बाहेर जाऊ शकत नाही, पण इतर वेळी देखील पत्ते चालायचे. आणि एखादं एवढं व्यसन होतं की समजा आता घरी जनावरे असायची, तर जनावरांसाठी ज्यावेळी वैरण आणायला कोणतरी जायचा, घरातून बाहेर पडायचा, जाता जाता तो समजा त्याचे मित्र पत्ते खेळालेत आणि तिथे जो जाऊन बसला थोडा वेळ, ठीक आहे, जरा वैरण आणायला जातो, तोपर्यंत जरा यांच्यासोबत बसतो. तिथं बसला, घरातली वाट बघायची, वैरण घेऊन येतोय जनावरांसाठी, आणि इथेच तो विसरून जायचा. मग घरातले शोधत यायचे, कुठे गेला, अजून आला तसा नाही, कारण का त्यांना डाऊट यायचा, कुठेतरी बसलाय वाटतं मित्रांच्या सोबत. मग त्याला पण कळायचं, अरे मी वैरण आणायला चाललोय की विसरलो. तर हे असं चालायचं. म्हणजे त्यावेळी पत्त्याचं व्यसन होतं माणसांना. पावसाळा संपला, त्यानंतर मग सुगी संपली, म्हणजे काय आलं की धान्य कापलेलं आहे. मग आता तुम्हाला मैदानं भेटली, शेतं भेटायची, शेताची ओपं भेटायची, म्हणजे मैदानं भरपूर भेटायची. तर त्यामध्ये खेळ कोणते? कबड्डी, खो खो, त्यानंतर लंगडी, आता लंगडीचा आपण बोललो, आणि त्यानंतर चिन्नी दांडू एक होता. चिन्नी दांडू किंवा त्याला आपण विटी दांडू म्हणूया. विटी दांडू म्हणजे काय की छोटीशी एक दांडू म्हणजे मोठा दांडू की ज्याला समोर असं एक टोक काढलेलं आहे, असं तासलेलं आहे. आणि विटी म्हणजे एक छोटीशी, साधारणतः एक 5-6 इंच किंवा एक छोटीशी एक अशी 25-50 mm ची एक छोटीशी एक असायची लाकडाची, लाकूड असायचं, त्याला दोन्ही साईडला टोक काढलेलं असायचं. आणि याच्यामध्ये काय करायचं, ज्याच्यावर डाव आहे तो काय करणार की एका ठिकाणी जमिनीवरती चिन्नी ठेवायची किंवा विटी ठेवायची आणि दांडून ती कोलवायची. तर बाकीचे जे आहेत ते समोर उभा राहणार. त्यानं कोलवल्यानंतर ती अशी वर उडायची. जर ती झेलली वरच्यावर, त्याचा झेल घेतला तर तो आउट, मग दुसरा खेळणार. जर झेलली नाही ती खाली पडली तर काय करणार, जिथून कोलवलेली आहे किंवा जिथून ती अशी वर उडवलेली आहे तिथे तो दांडू ठेवायचा. मग जिकडे विटी पडलेली आहे त्या ठिकाणावरून ती विटी त्या दांडूला मारायची. जर ती विटी त्या दांडूला लागली तर तो आउट, दुसरा खेळणार. आणि जर ती लागली नाही तर तो काय करणार, तो दांडू घ्यायचा आणि त्या विटीला दोन्ही साईडला टोक असायचं, तर ते काय करायचं, त्यानं त्या विटीला मारायची, एका साईडला अशी उडवायची आणि दांडून तिला मारायची. ती जिकडे जाईल तिकडे परत तो जाणार आणि तिला मारणार, मग तिथून ते परत यायचे. हा झाला विटी दांडूचा खेळ. आणि दुसरा खेळ एक आहे, तो म्हणजे सूरपारंब्या. सूरपारंब्या म्हणजे काय, तर वडाचं झाड, वडाच्या त्या पारंब्या असतात त्याच्यावर खेळला जाणारा खेळ. तर त्याला काय करायचं की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत खेळाचे सूरपारंब्यामध्ये. म्हणजे काही जण असे कसे, बाबा सूरपारंब्यामध्ये एक मेन म्हणजे एक सगळ्यांनी इकडे उभं राहायचं आणि पारंब्यानं लोंबकळत जायचं आणि दुसऱ्या साईडला उडी मारायची. म्हणजे लोंबकळत जायचं आणि उडी मारायची. तर मंडळी याच्यामध्ये जो हायटेड असेल त्याची उडी जास्त जायची, तर ज्याची जास्त उडी जाईल तो जिंकला त्याच्यामध्ये. तर सगळे असे खेळत, आणि वडाचं झाड एवढं मोठं की सगळेजण वर जाऊन बसायचे. मग काही पारंब्यामध्ये तर तिथं असं तिथे काय करायचं, वडाच्या झाडाला मग दोरीनं असा एक छोटासा झोपाळा तयार करायचा आणि ते झोपाळे खेळत बसायचे. तर हा झाला सूरपारंब्या. आणि दुसरा एक खेळ म्हणजे शेजारी, गावाच्या शेजारी एखादा ओहोळ असायचा, म्हणजे छोटा ओहोळ म्हणा किंवा विहीर म्हणा, तर तिथे पोहायला जाण्याचा कार्यक्रम. तर हे सगळे कॉलेजची मंडळी ज्यांना पोहायला येते किंवा जे पण पोहायला येत नाही ते आपले शेजारी बसायचे जाऊन आणि सुरू यांचं पोहण्याचं असायचं. तर त्याच्यामध्ये खेळ काय, तर एखादं छोटं नाणं ते टाकायचं खाली आणि
ते उडी मारून ते पकडून आणायचं, हा झाला खेळ. किंवा पाण्यामध्ये किती वेळ राहतोय, म्हणजे श्वास किती वेळ रोखून धरू शकतोय, हा झाला. किंवा तिथे देखील पकडापकडी चालायची. ह्यानं पाण्यात उडी मारली, तो दुसरा पाण्यातनं लपून कुठे दुसरीकडे गेला कळत नाही, पण ते शिवायचं, हा पकडापकडी. हे असे छान खेळ चालायचे. पुन्हा लगोरी. लगोरी 2 प्रकारची. एक म्हणजे लाकडाचं असं अँगल घ्यायचा की ज्याच्यामध्ये असे 2 त्याला हे असतील, फांद्या असतील आणि एक मेन फांदी जशी आता हाताला दिसते तशी, आणि त्याला रबर लावायचं आणि त्याच्यातून दगड किंवा मग कागदाची गोळी म्हणा किंवा दगड ती मारायची आणि जितका जास्त लांब जाईल ते बघायचं. ते एक झालं. आणि दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या कपऱ्या, म्हणजे लाकडाच्या दगडाचे जे छोट्या छोट्या कपऱ्या असायच्या त्या एकमेकावर ठेवायच्या आणि बॉल काय कपड्याचा म्हणा किंवा एखादा कोणाला तरी मिळाला तर प्लॅस्टिकचा असेल किंवा रबरी बॉल असेल तर तो मारायचा आणि ती लगोरी म्हणजे त्या कपड्या एकमेकावर ठेवायच्या आधी. आणि 2 ग्रुप, म्हणजे एक काही जण आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये काही जण. तर एका ग्रुपनं काय करायचं, लगोरी व्यवस्थित लावलेली असायची, दुसऱ्या ग्रुपनं त्या लगोरी पाडायची. ती लगोरी पाडल्यानंतर ज्या ग्रुपवर डाव आहे, म्हणजे ज्यांनी पाडलेला आहे त्यांनी, आणि दुसरा ग्रुप जो आहे तो काय करणार, ती लगोरी परत ती जी आहे कपऱ्या परत आहे तशा ठेवायचा प्रयत्न करणार आणि त्यांना प्रयत्न न करू द्यायसाठी तो बॉल त्यांना मारायचा. जर लगोरी लगोरी पुन्हा त्या कपऱ्या एकमेकावर ठेवायला जमल्या तोपर्यंत बॉल कोणाला लागला नाही तर ती जिंकली. नाही तर काय होणार, ते कपऱ्या लावता लावता तोपर्यंत बॉल इकडून मारला तर ते आउट झाले. हा झाला लगोरीचा खेळ. म्हणजे हे 2 प्रकारे लगोरी म्हणायची. त्यानंतर लेझीम आली, दांडपट्टा आला. त्यानंतर अजून एक म्हणजे रिंगण. रिंगण म्हणजे काय माहितीये का मंडळी, सगळे मित्र एकत्र मिळाले आहेत तरी गोल असं करणार, जमिनीवर राखायचं आणि सगळेजण आतमध्ये, आणि ज्याच्यावर डाव आहे तो काय करायचा, तर तो एकेकाला घेऊन बाहेर ओढायचा. जर त्याची ताकद कमी पडली आणि त्याला बाहेर न ओढता त्यालाच आतमध्ये रिंगणामध्ये ओढला तर त्याला खूप मारायचे. मग तिथनं त्यानं सुटून जायचं बाहेर. आणि जर त्याने एखाद्याला ओढला बाहेर तर तो आणि अजून एक ज्याला बाहेर ओढला, हे 2 जण मिळून बाकीच्यांना बाहेर ओढायचे. हा झाला रिंगण. आणि त्यानंतर अजून एक म्हणजे रस्सीखेच. रस्सीखेच मोठी दोरी घ्यायची, मध्ये एक लाईन आखायची, थोडे जण इकडे आणि थोडे जण या बाजूला, आणि त्या दोरीवर एक कापड बांधलं जायचं आणि कोण जास्त कोणाला ओढते ते रस्सीखेच, म्हणजे आज आपण म्हणतो त्याला टग ऑफ वॉर. आणि लगोरीला एक म्हणजे स्लिंग शॉट. तर अशा प्रकारे 1960-70 साली खेळ चालायचे की ज्याच्यामध्ये सगळे एकत्र मिळून यायचे, राहायचे. म्हणजे कसं होतं, बाहेर जाऊ शकत नाही, दुसरं मनोरंजनाचं साहित्य नाही, तर एकमेक एकत्र मिळून हे सगळे खेळले जायचे खेळ. तर हे नैसर्गिक खेळ आपण म्हणू शकतो, कारण का याच्यामध्ये भरपूर नैसर्गिक साधनं वापरली जायची. तर अशा प्रकारे ही खेळ 1960-70 साली चालायचे. याच्या पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत नमस्कार.